वर्षाच्या सुरुवातीला आपण ठरवतो हे आता करायचंच, हे ना आता मी करूनच दाखवणार आहे आणि हे तर मी 100% पाळणार आहे. येस. पण याच्यातलं काहीही होत नाही. त्याचं कारण नाही नाही त्याच्या कारणात नको जायला. 2023 संपण्याच्या आत, 2024 सुरू होण्याच्या आत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमचा प्रत्येक संकल्प पुढच्या वर्षीचा पूर्ण व्हावा यासाठी एक सायकोलॉजिकल टेस्ट घेऊन मी आलेले आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सद्गुरू वामनराव पैंनी लिहिलेलं एक पुस्तक आहे जीवनविद्या दर्शन. त्याच्यातला एक कमाल थॉट आहे आणि तो म्हणजे जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे विलक्षण सामर्थ्य चिंतनात आहे. वर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करतो, गोल सेट करतो, प्लॅनिंग करतो, सगळ्या गोष्टी ठरवतो, पण एक गोष्ट आपण करत नाही आणि ते म्हणजे चिंतन. आपण चिंतन करत नाही की काय बरोबर झालं, काय नाही झालं, काय फसलं आणि काय इतकं कमाल झालं आणि याच्यातून इतकं कमाल शिकायला मिळालं की हे मी पुढच्या वर्षी 100% करेन. आणि हे चिंतन करण्यासाठीची परफेक्ट फक्त 7 प्रश्नांची टेस्ट मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि ही टेस्ट केल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की या वर्षामध्ये नक्की काय घडलं आणि त्याच्यामुळे 2024 साठी तुम्ही राईट सुरुवात करणार आहात आणि ती परफेक्ट सुरुवात केलेली, ते परफेक्ट गोल्स, परफेक्ट रेझोल्युशन, संकल्प तुम्ही जे कराल ते मी तुम्हाला गॅरंटी देते 100% पूर्ण करण्यासाठी भरपूर मदत करेल ही टेस्ट. म्हणूनच सुरू करूयात. नंबर 1, 2023 माझ्यासाठी टिंब टिंब टिंब. संक्षिप्त स्वरूपामध्ये 2023 हे संपूर्ण वर्ष तुम्हाला नक्की कसं गेलं हे कमीत कमी शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याची समरी समअप करण्याचा प्रयत्न करा. यानं काय होईल माहिती आहे, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मेंटल क्लॅरिटी येईल. मला जर विचारलं तर 2023 माझ्यासाठी क्षमतांची परीक्षा बघणारं, क्षमतांना ओलांडून लाथाडून क्षमता क्षितिजांपर्यंत पोहोचवणारं आणि स्वतःला सरप्राईज करणारं असं ठरलं. हे माझ्यासाठी असू शकतं, कारण मला माहिती आहे की मी माझ्या क्षमता किती चेक केलेल्या आहेत, लिमिट्स किती चेक केलेल्या आहेत, इतरांनी, बाळानं, प्रसंगांनी, सिस्टीमनं, कामानं, शरीरानं. आणि याच्यामधून एक नव्यानं कितीतरी ठिकाणी मला माहिती पण नव्हतं की आपण कमी पडतोय. हे इथे आपलं लिमिट आपल्याला वाटत होतं खूप आहे, पण हे आपल्याला नाही करता येते. ह्यानं खूप कंगोरे आहेत त्याच्यामध्ये, खूप अँगल्स आहेत आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं मला उर्मिला नव्यानं 2023 मध्ये उलगडत गेली. नंबर 2, आता हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून करून सुद्धा वही पेन घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता किंवा नुकतीच आलेली आपली मराठीतील पहिलीच कृतज्ञतेची रोजनिशीत तुम्ही या सगळ्या नोंदी करू शकता. या डेली जर्नलमध्ये तुम्ही आज स्वतःसाठी काय करताय, दिवसाच्या शेवटाला तुम्ही आज कोणत्या वस्तू, वास्तू, व्यक्ती आणि परिस्थितीविषयी कृतज्ञ आहात याची नोंद ठेवून निसर्ग नियमांप्रमाणे या गोष्टी आकर्षित करू शकता. वर्षाच्या सुरुवातीला स्वतःला लिहिलेल्या पत्राला फाडून जर्नल संपल्यावर ते उलगडून पाहू शकता. रिकाम्या पानांवर दररोजचा प्राधान्यक्रम लिहिताना कशासाठी चाललंय सगळं, या मूलभूत प्रश्नाशी येऊयात. हे डेली जर्नल ऑर्डर करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. आणि दुसरा या टेस्टमधला आपला प्रश्न आहे तो म्हणजे या संपूर्ण वर्षामध्ये 2023 मध्ये कोणत्या कोणत्या ठळक गोष्टी, लक्षणीय गोष्टी घडल्या. ती गोष्ट छोटीशी असू शकते किंवा ती गोष्ट खूप मोठी लाईफ चेंजिंग सुद्धा असू शकते. माझ्या बाबतीत असं असू शकतं, वर्षानुवर्ष माझं स्वतःचं काहीतरी असावं, स्वतःचा ब्रँड असावा, स्वतःचा चॅनल असावा, स्वतःची मंडळी, कम्युनिटी, प्रेक्षक असावे. मी कलाकार आहे, मला व्यक्त व्हायला खूप आवडतं. माझा चॅनल असावा. या चॅनलनं सगळ्यात मोठी गोष्ट गाठली ती म्हणजे 10 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला. या घटना तुम्ही जर लिहून काढल्या ना, यानं सेल्फ ट्रस्ट डेव्हलप होणार आहे. म्हणजे बऱ्याचदा ना इतक्या गोष्टी घडून गेलेल्या असतात, पण त्याचा असा हिशोब मांडायला आपण बसत नसल्यामुळे ना आपल्याला कळत नाही आपण किती छान छान गोष्टी आपल्या बाबतीत घडलेल्या आहेत, आपण किती छान छान गोष्टी या वर्षभरात केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला किती अभिमान वाटायला पाहिजे स्वतःला. यूट्यूब मास्टर क्लास आम्ही यावर्षी लॉन्च केला, तर बरेचदा मला 1-2 वेळेला तर बरं नव्हतं, पण त्या बॅचेस होत्या. तर माझ्या शरीराला सरप्राईज द्यावं मी अशा पद्धतीनं माझ्या शरीरानं स्टॅमिना दाखवला आहे. माझ्या बाळानं जे तडजोड केली आणि अथांग बरोबर मी जो टाईम स्पेंड केला आहे, मला म्हणताना पण खूप भरून येत आहे. पण इतक्या ठळक आणि छान छान गोष्टी घडल्या आहेत की ज्या मला आयुष्यभर लक्षात ठेवायला आवडेल. तर अथांगनं पहिल्या कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या, ह्या बाळाच्या बाबतीत असेल, कामाच्या संदर्भातल्या असतील, स्वतःच्या शरीराच्या संदर्भातल्या असतील, या सगळ्या छान छान गोष्टी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवायला आवडतील ना.
त्यामुळे त्याला इथे लिहून काढा. नंबर 3, तिसरा प्रश्न आहे जो आपण लिहायचा आहे आणि त्याचं उत्तरही आपल्यासाठीच आपण लिहायचं आहे आणि ते म्हणजे काय चाललं, काय वर्क झालं 2023 मध्ये. यानं काय होणार आहे? यानं आपल्याला काय रिपीट करायचंय, काय बरोबर येतंय याचं गणित सॉल्व्ह झाल्यामुळे तुम्हाला कुठेतरी एक फॉर्म्युला मिळतो की ओके हे वर्क होतंय आणि ते तुम्ही एक्झॅक्टली रेप्लिकेट करू शकता नवीन वर्षामध्ये. काही असू शकतं. मग कित्येक सारे डिसिजन्स, तुम्ही घेतलेले निर्णय खूप बरोबर आलेले असू शकतात. तुमच्या आयुष्यात आलेली नवीन माणसं खूप करेक्ट असू शकतात किंवा कम्प्लिटली चुकीची असू शकतात. सो तुमच्या लक्षात राहतं की या गोष्टी मला टाळायच्यात, या गोष्टी कम्प्लिटली माझा लॉस करतायत. इमोशनल असेल, फिजिकल असेल, मेंटल असेल, आर्थिक असेल. ह्याचा जेव्हा तुम्ही हिशोब करताना तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला काय लेवलला क्लॅरिटी येईल पुढे काम करण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी. नंबर 4, व्हॉट डिडंट वर्क इन 2023. काय चुका केल्या, काय फसलं, कुठे नुकसान झालं, कुठे माती खाल्ली आहे, सगळं लिहायचं. त्याचं कारण असं, हे फिट होतं डोक्यामध्ये आपल्या आणि माणूस असा प्रत्येक चुकेनंतर मला असं वाटतं एक वेगळ्या लेवलची मॅच्युरिटी येते. हे शिकण्यासाठी राईट इट डाऊन, लिहून ठेवा की काय चुकलं, कोणते डिसिजन्सपासून काय होतं तेव्हा डोक्यात आणि तुमच्या काहीतरी त्या वेळेला केलेला विचार खूप बरोबर असू शकतो, फळं चुकीची किंवा त्याचा परिणाम चुकीचा असू शकतो. सो त्या वेळेला तुम्हाला निर्णय घेताना ते खूप बरोबर किंवा योग्य वाटले असतील, पण नंतर त्याचे परिणाम खूपच अयोग्य आणि खूप चुकीचे आणि खूप नुकसानकारक असू शकतात, ठरू शकतात. लिहून घ्या, लिहून ठेवा, कारण आपल्याला ते परत रिपीट नाही करायचं आणि आपल्याला त्याच्यातून शिकायचं आहे. नंबर 5, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ह्या सगळ्या चुका असतील, ज्या छान झालेल्या गोष्टी असतील, काही हायलाईट्स किंवा ठळक गोष्टी असतील, हे सगळ्यातून संपूर्ण वर्षातून तुम्ही काय शिकलात, लेसन्स आय हॅव लर्न्ड इन 2023, याच्यावरचा वेगळा व्हिडिओ. येस, मी माझ्या चुका तुमच्यासमोर शेअर करणार आहे आणि त्याच्यातून मी काय शिकले हे पण मी शेअर करणार आहे. तो व्हिडिओ बघायला विसरू नका. तो मी लवकरच घेऊन येते. त्याच्यामुळे दर शुक्रवारी असे कमाल व्हिडिओज, हे असे विषय तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर यानं काय होणार आहे हे मला आता वेगळ्यानं सांगायला नको, पण हे जे तुम्ही प्रॅक्टिकल स्किल्स पण असतील की या वर्षामध्ये मी हे शिकले, ते पण लिहून ठेवा तिथे. काही व्हिडिओज, आर्टिकल्स, ब्लॉग्स, काही लेक्चर्स असतील, माझ्या व्हिडिओतून, आपल्या चॅनलमधून काही असेल, कॉन्टेंट बघून काही असेल, तुमच्या डिसिजन्समधून, तुमच्या संगतीतून, तुमच्या आसपासच्या लोकांकडून खूप गोष्टी आपल्याला खूप मोठ्या आणि समृद्ध करत असतात. आपल्याला कळत पण नाही इतक्या आपल्यामध्ये वाढ होते माहिती आहे. पण काय वाढलं आणि काय शिकलो आणि कशानं आपण समृद्ध झालो ह्याचं जर गणित नाही सोडवलं, हे लिहून नाही ठेवलं, ह्याचं रिफ्लेक्शन अंतर्मुख होऊन याचं चिंतन नाही केलं, तर मात्र हे विस्मरणात पडतं आणि आपण हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ सारखं सेम करतो आणि त्याच्यामधून आपल्याला कळत नाही की माझ्यात काय वाढ झाली या वर्षामध्ये. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देणं तर सगळ्यात महत्त्वाचं. नंबर 6, वर्षाची सुरुवात कशी झाली आणि आता अखेरीस येताना, वर्ष संपताना काय काय बदल झाले या संपूर्ण वर्षामध्ये, याचा साधारण आपल्याला आराखडा एक छोट्याशा पॅरेग्राफमध्ये लिहिता आला पाहिजे असं मला वाटतं. वर्षाच्या सुरुवातीला आपण वेगळे असतो आणि वर्ष संपतं तेव्हा आपण वेगळे असतो. इतक्या गोष्टी घडतात ना, त्याच्यामुळे स्वतःला एक पत्र लिहायचं वर्षाच्या सुरुवातीला आणि ते उघडायचं फक्त वर्षाअखेर शेवटी, आणि हे पाळता येतं आणि हे इतकं मजेशीर आणि इतकं छान आहे. ही ॲक्टिव्हिटी आणि याच्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी याच्यावरचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. येस, कमिंग बॅक टू द पॉईंट की तुम्ही नवीन नातं जोडलं असेल, तुम्ही नवीन शहरामध्ये गेला असाल, शहर बदललं असेल, जॉब्स बदलले असतील, तुम्ही प्रोफेशन बदललं असेल, फील्ड बदललं असेल, नवीन माणूस आयुष्यात एंटर झाला असेल, खूप गोष्टींमधले बदल आणि त्यानं वर्ष कसं गेलं, अशा संदर्भातले मी म्हटलं तसं इव्हॉल्व कसं झालं आणि चांगल्या अर्थानंच, कारण की जे होतं ते भल्यासाठीच होतं. त्याच्यामुळे काय काय असं जानेवारीपासून घडत गेलं आणि तुम्ही ऑलमोस्ट प्रत्येक महिन्याचं असं लिहित जाऊ शकता आणि डिसेंबरपर्यंत येईपर्यंत काय निघालं त्याच्यातून, त्या मंथनातून काय बाहेर आलं आणि आता कसा आहे डिसेंबर, हे इथं लिहून काढा. नंबर 7, आता या सायकोलॉजिकल टेस्टच्या सगळ्यात शेवटच्या प्रश्नापाशी आपण येऊन पोचलेलो आहोत आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय याचा मला प्रचंड आनंद आहे आणि मी खूप कृतज्ञ आहे, कारण या प्रश्नामध्येच कृतज्ञता आहे. या वर्षभरामध्ये अशा कोणत्या गोष्टी घडल्या, व्यक्तींबद्दल, घटनेबद्दल, गोष्टींबद्दल, परिस्थितीबद्दल, माणसांबद्दल, सरकार, सिस्टीम, देश, जे काही असेल ते प्रत्येक अशा गोष्टी ज्याच्याविषयी तुम्ही कृतज्ञ आहात हे लिहून काढा.
प्रत्येकानं ठरवलेला संकल्प पूर्ण होतच असं नाही. बऱ्याचदा आपल्याला स्वतःचा राग येतो, गोष्टी आपल्याला पाहिजे तशा घडत नाहीत, दुसऱ्या कोणीतरी येऊन खूप गोष्टी कलुषित केलेल्या असू शकतात वगैरे वगैरे, सगळं बरोबर आहे. संपूर्ण वर्षामध्ये 365 दिवसांमध्ये सगळ्या पद्धतीचे प्रसंग येऊन जातात, चांगले, वाईट, भले, नुकसानाचे, फायद्याचे, भरपूर. पण या सगळ्यातून तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्ही ग्रेटफुल आहात, कृतज्ञ आहात, असे प्रसंग लिहिण्यानं काय होतं, याच्यासाठी खरं तर कृतज्ञतेचं महत्त्व आणि पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय वगैरे याचा मी एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. त्याच्यामुळे मी इथे हे एक्सप्लेन करत बसत नाही. तो प्रल्हाद वामनराव पै यांच्याबरोबर मी केलेला तो व्हिडिओ, त्याची लिंक आणि हा तो व्हिडिओ आहे. जेव्हा तुम्ही सगळ्या चांगल्या 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 गोष्टींचं चिंतन करता आणि ते पुन्हा रिप्रोड्यूस करता, लिहून काढता, तेव्हा त्या मॅनिफेस्ट व्हायला, म्हणजे काय, अंतर्मनात जायला आणि मग शंकर म्हणतो तथास्तु, त्या पुन्हा एकदा साकार व्हायला, त्या रिपीट व्हायला अतिशय सोपं जातं. तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन पॉझिटिव्ह दृष्टिकोन तयार होतो, होप्स तयार होतात 2024साठी, नवीन वर्षासाठी. तुम्हाला एक उमेद मिळते, काय छान 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 घडलं, ज्याच्यासाठी मला परमेश्वराकडे कृतज्ञता व्यक्त करायची आणि थँक्यू म्हणायचं आहे, असं म्हणून तुम्ही विचार करा किती पॉझिटिव्हली आणि किती होपफुली तुम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण कराल. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर देणं सर्वात महत्त्वाचं आहे, किंवा फक्त या प्रश्नाचं उत्तर दिलं तरीही चालेल, इतकी ही इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल टेस्ट आहे. आणि थँक्यू माझ्याबरोबर ही संपूर्ण टेस्ट ऑलमोस्ट सोडवल्याबद्दल. मी माझे सगळे आन्सर्स तुमच्यावर शेअर केलेले नाहीत, पण मी माझ्या चुका मात्र तुमच्यावर शेअर करणार आहे. येस, 2023मध्ये उर्मिलानं किती चुका केल्यात, काय मिस्टेक्स केल्यात आणि काय माती खाल्ली आहे, याचा व्हिडिओ लवकरच मी घेऊन येत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.